नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 2013चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे त्याच्यातलं सायन्स डिस्कस करणार आहोत आणि सायन्स संबंधीचे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण करणार आहोत। हा सेट ए आहे। ओके, तर याआधी आपण जवळपास सर्व विषय संपवलेले आहेत। करंटचं विश्लेषण करण्यात काही इश्यू नाही आहे, कारण ते जुने प्रश्न आता तुम्ही काय करणार, करंटबद्दल काय विचारलं जातं याचा उहापोह आपण बऱ्याच लेक्चरमध्ये केलेला आहे। तरी तुम्हाला जर तसं वाटत असलं तर त्याचं एक सेपरेट लेक्चर जस्ट आपण बनवूयात की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी करंटवर कुठल्या टॉपिक्सवर फोकस केला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर विश्लेषणचा एक सेपरेट लेक्चर आपलं झालेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तेही तुम्ही बघा। द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ते आहे। तर आता हे जे प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला जो दिसतोय सायन्सचा, रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी, वरीलपैकी कोणत्या प्रजाती कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारे टॅक्झॉल हे रसायन काढण्यासाठी वापरले जाते। याचं उत्तर जे आहे ते यू वृक्ष, ब फक्त। आता यू ट्रीचा जो रेफरन्स आहे हा सरळ NCERT मधला आहे। तुम्ही जर NCERT रीड केलं तर NCERT मध्ये तुम्हाला जसंच तसं एक कॉपी पेस्ट सापडतं। एक गोष्ट लक्षात ठेवा, NCERT MPSC साठी कुठल्या वाचायच्या त्याचा व्हिडिओ आपला बनलेला आहे। NCERT मराठीमधून नसतात, त्या फक्त इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये असतात। काही लोक तशा कमेंट्स करत आहेत की मराठी NCERTची लिंक द्या, तर मराठीतून NCERT वगैरे काही नसतं, तेवढं एक लक्षात ठेवा। जसाच तसा प्रश्न जो आहे तो NCERTतून कॉपी पेस्ट झालेला आहे। पुढचा प्रश्न बघूयात, केमिस्ट्रीशी रिलेटेड प्रश्न बघा। गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटवल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो। या मिश्रणात पुढील बाबी असतात, म्हणजे गन पावडरमध्ये नेमकं काय काय असतं तर ते कंटेंट तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही किमान लुसेंट GK वाचलं पाहिजे, मग तिच्यात वन लायनरमध्ये अप्लाइड केमिस्ट्री आणि ते सगळे फॉर्म्युले तिच्यात असतात। तर गन पावडरची काय असते तर स्फोटासाठी जी वापरली जाते एक्सप्लोजन करता, तर हिच्यामध्ये काय काय असतं, एक पोटॅशियम नायट्रेट तिच्यामध्ये असतं, कोळशाची पावडर तिच्यामध्ये असते, आणि तिसरं म्हणजे तिच्यामध्ये सल्फर असतं। तर या तीन गोष्टी या गन पावडरमध्ये आहेत ज्या ऑप्शनमधल्या, तर हे एक महत्त्वाचं आहे गन पावडर संबंधीचा जो प्रश्न आहे। तर एक गोष्ट आहे की केमिस्ट्रीमधले जे काही फॉर्म्युलेज आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक येत असतात आणि त्यातल्या त्यात अप्लाइड केमिस्ट्री मोठ्या प्रमाणावर विचारली जाते। तर हे तुम्हाला वन लायनरमध्ये कुठल्याही जनरल सायन्सच्या लुसेंटच्या बुकमध्ये मिळून जातं। तर याचं उत्तर जे आहे ते ABC आहे। ओके, तर बघूयात पुढचा प्रश्न। हा जो प्रश्न आहे हा कॅपिलरी ॲक्शन संबंधीचा आहे। कॅपिलरी फिनॉमिना याच्यामध्ये विचारलेला आहे, केशी तत्व घटना। ओके, सायन्सच्या बाबतीमध्ये थोडं इंग्लिश जर तुम्ही वाचलं तर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात। आता कॅपिलरी फिनॉमिनावर UPSC प्रिलिम्समध्ये सुद्धा असे सेम प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर टीप कागद त्याचे कार्य करणार नाही, बरोबर आहे। कॅपिलरी ॲक्शन होते बघा है ना ब्लॉटिंग पेपरमध्ये। रॉकेलचा दिवा म्हणजे जी वात असते तिच्यातून कॅपिलरी ॲक्शननी ते सगळं रॉकेलवर येत असतं। सभोवताली दिसणारी झाडं पृथ्वीवर वाढणार नाही, म्हणजे जे रूट्स आहेत त्याच्यात कॅपिलरी ॲक्शन तुम्हाला दिसते। शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही, तर हे चुकीचं आहे। नळाचं पाण्याने कॅपिलरी ॲक्शनचा काही संबंध नाही। त्याच्यामुळे ABC हे पहिले जे तीन ऑप्शन्स आहेत ते याच्यामध्ये बरोबर आहेत, तर ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कॅपिलरी ॲक्शनच्या बाबतीमध्ये। तर कॅपिलरी ॲक्शन UPSCमध्ये विचारली गेली, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की UPSCचे जे सायन्सचे प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा नजरेखालून घाला, कारण त्याचा बऱ्यापैकी आपल्याला जो इम्पॅक्ट आहे तो इथं दिसतो। कणाची वेधनशक्ती, पुढचा प्रश्न बघा। आता हा ॲटम संबंधीचा आहे की एकंदरच ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे त्या ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दलचा हा प्रश्न आहे की कणाची वेधनशक्ती सामर्थ्य ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते, है ना। वस्तुमान मोठं तर वेधनशक्ती कमी होईल, वस्तुमान जेवढं कमी तेवढी वेधनशक्ती जास्त होईल। ओके, आणि अल्फा कणाची वेधनशक्ती ही बीटा कणाच्या वेधनशक्तीपेक्षा कमी आहे। तर अल्फा आणि बीटा याच्यात जर तुम्ही बघितलं तर ऑब्वियसली बीटा जो आहे तो धनविद्युत आहे आणि अल्फा जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, बीटा जो आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा जो काही आकार आहे म्हणजे त्याचं जे वस्तुमान आहे त्याच्यावरून गोष्टी क्लिअर होऊन जातात। आणि त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत। आणि पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं वाक्य जे आहे ते दुसऱ्या वाक्याचं स्पष्टीकरण आहे, तर ते एक लक्षात ठेवा। आणि लिटरली म्हणजे पेनेट्रेटिंग पॉवर ऑफ पार्टिकल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास। आता अल्फा पार्टिकलचं लेस आहे, कारण अल्फाचं काय आहे ना त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बीटाचं जे आहे ते निगेटिव्ह चार्ज आहे। आणि एकंदरच मासचा जर विचार केला तर तुम्हाला अल्फा बीटाचं जर तुम्ही कम्पेअर केलं तर तिच्यामध्ये गोष्ट सोपी होऊन जाते। आता खालचे धातू जे दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे। आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेन्सिटी,
आता तुम्ही जर बघितलं की आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये द्यायचं म्हणजे सर्वात कमी डेन्सिटी असणारा आधी नंतरचा नंतर, तर हे फॅक्ट्स आहेत, हे तुम्हाला फार क्लिअर असणं गरजेचं आहे. पाठ केले तर खूप चांगली गोष्ट आहे, तर तुम्ही लक्षातही ठेवू शकता. आता साधी गोष्ट आहे की डेन्सिटी जर तुम्ही बघितली तर सर्वात कमी जी आहे ती हिच्यात तांब्याची आहे, जवळपास 8.9 ग्रॅम सेंटीमीटर, तर 8.9 जी आहे ती तांब्याची आहे. सोनं जे आहे सोन्याची 19.3 आहे. त्याच्यानंतर प्लॅटिनम शिसं जे आहे त्याच्यानंतर ते 11.3 आहे आणि सर्वात जास्त जे आहे ते प्लॅटिनम 21 है ना. तर त्याच्यामुळे हा सिक्वेन्स तुम्हाला तुम्ही जर लावला तर हा सिक्वेन्स तुम्हाला हा मिळतो CDBA. आता हे जे आहे तर हे तुम्हाला पाठ असणंच गरजेचं आहे, सिम्पल आहे म्हणजे एकदम. तुम्ही याचं लॉजिक लक्षात घ्या. सायन्समध्ये मोस्ट ऑफ द जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत तर ते टिपिकली वन लाईनर आहेत, फॅक्ट ओरिएंटेड आहेत, त्याच्यामुळे ते फॅक्ट पाठ असणंच गरजेचं असतं. त्याच्यानंतर DDT संबंधीचा प्रश्न आहे. ट्रायक्लोरोइथेन DDT सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्यांच्या गुणांकरता पॉल म्युलर यांना मेडिसिन व फिजिओथेरपीचे 1948चं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. म्हणजे DDTसाठीचं ते मिळालेलं आहे नोबेल पारितोषिक. आता याच्यामधलं जे स्टेटमेंट आहे की DDT मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे, बरोबर. DDT टायफस वाहतूक करणाऱ्या उहांविरुद्ध परिणामकारक आहे, हेही बरोबर. DDT पाण्यातील माशांकरता विषारी आहे, हेही बरोबर आहे. प्राणीजन DDTचे सहज चयापचय क्रिया करू शकत नाहीत, पृथक्करण करू शकत नाहीत, ते मग कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. तर एकंदरच DDT जे आहे त्याच्यावर तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये सुद्धा चॅप्टर मिळून जातो किंवा त्याच्यावर जे काही डिटेल्स आहे. पण DDT हे आधीपासून चर्चेत होतं आणि DDTवर 2000चा प्रश्न जो आहे तो मोस्ट प्रॉब्ली करंट बेसिक असा प्रश्न आहे, कारण DDTचा वापर आणि बॅन बरंच चाललं होतं. चारी स्टेटमेंट हे योग्य आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कार्बन डायऑक्साईड लेझरचा उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी होऊ शकतो, बरोबर. आता बघा, अप्लाइड सायन्स जेवढं काही, अप्लाइड बायोलॉजी असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, नीट करायचं. कार्बन डायऑक्साईड लेझरनी काय होतं, स्टेनलेस स्टीलचे तुकडे तुम्ही करू शकता. मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिनिंग MRI तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. तर हेही बरोबर आहे. म्हणजे जे काही आहे ना की तुम्हाला माहीत पाहिजे की MRI काय आहे, CT स्कॅन नावाची गोष्ट आहे. एकंदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शब्द तुम्ही इतक्या वेळा ऐकता, बरेचसे लोक जे हॉस्पिटलाइज होतात किंवा त्यांना ती गरज पडते, तर एक तर क्युरियोसिटी पण आपल्याला पाहिजे की MRI ही टेक्नॉलॉजी काय आहे, CT स्कॅन काय असतं, त्यात काय, म्हणजे आपल्याला त्याच्यात पारंगत नाही अजून, त्याचं बेसिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला बुक्समध्ये सुद्धा मिळून जातं. शत्रूची क्षेपणास्त्र शोधण्यासाठी रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते, हा तर एकदमच सरळ आहे. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो. सोनार तंत्रज्ञान पाण्याखाली जे काय असतं, तर पाण्याखालची किती म्हणजे खोली किती आहे, काय आहे ते अंतर बघण्यासाठी सोनार वापरलं जातं आणि त्याच्यामुळे सोन्याचा मुलामा आणि चांदी याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा की पाण्याच्या थेंबाविषयी पुढील सर्वसाधारण विधानं आहेत. पाण्याच्या थेंबाचा जो काय आकार असतो गोलाकार असण्यास पृष्ठताण जो आहे म्हणजे सरफेस टेन्शन कारणीभूत आहे, बरोबर आहे. सरफेस टेन्शन नसलं तर ऑब्वियसली, म्हणजे बघा आधीचा प्रश्न एक होता कॅपिलरी ॲक्शन बरोबरचा होता, आता हा जो आहे हा सरफेस टेन्शनबद्दल बोलतोय आणि सरफेस टेन्शन असतं म्हणून तो एक प्रॉपर आकार असतो. गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो. जर पाण्याचं वस्तुमान ताणलं गेलं तर थेंब तयार होतात. हे तीनही जे स्टेटमेंट्स आहेत हे बरोबर आहेत आणि सरफेस टेन्शन नावाची जी काही गोष्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता साधी गोष्ट आहे, पाण्यावर कीटक वगैरे बसलेला दिसतो तुम्हाला की तो कशामुळे आहे, तो त्या सरफेस टेन्शनमुळे आहे. तिच्यात जर ऑइल किंवा रॉकेल पडलं तर ते कमी होतं किंवा साबण पडला तर सरफेस टेन्शन कमी होणार आणि ते बुडू शकतं तिच्यामध्ये. तर हा जो कन्सेप्ट आहे विज्ञानातला, पहिला कॅपिलरी ॲक्शन होतं, सरफेस टेन्शन, म्हणजे एक बेसिक गोष्टी आहेत, खूप काही नाही. वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या नेमक्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये असतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे फ्लोएम. आता याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचं फंक्शन माहीत असणं गरजेचं असतं. फ्लोएमचं काय, झायलमचं काय, रूट्स काय, लिव्स काय आहेत आणि एकंदरच म्हणजे बोटॅनिकल फायबर प्लांट्स आणि ते सगळं.
तर एक गोष्ट आहे की ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या NCERTमध्ये दिलेल्या आहेत. किमान NCERTचं बेसिक रीडिंग तुमचं अपेक्षित आहे, ज्याच्यामधून ह्या गोष्टी होतील. आणि ज्या लोकांना NCERT म्हणजे शक्य नाही की ते NCERT वाचूच शकत नाही, तर त्या लोकांनी किमान लुसेंट GK तरी वाचा, तिच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी वर्क होतील. पुढचा जो प्रश्न आहे आपला, तो पुढचा प्रश्न जो आहे तो कोलेस्ट्रॉल संबंधीचा आहे. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते. आता खरं तर उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणतात का व्हाईट कोलेस्ट्रॉल, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचतं आणि रोहिणी बंद होऊ शकते, प्लाक तयार होऊन रोहिणी काठीण्य सुरू होऊ शकते. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ती चुकीची आहेत, है ना. तर कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे, तर ते बेसिक जे काही आहे त्याचं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं फार गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स इज ऑड. आता याच्यामध्ये इन्सुलिन जे आहे ते ऑड आहे. बाकी तर तुम्ही बघा ग्लुकोकॉर्टिकॉइड, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, है ना. तर हे जे आहेत आणि याच्यातलं विसंगत जे आहे ते इन्सुलिन आहे ऑब्वियसली. ओके. आता बऱ्यापैकी जे आहेत की हे जे आहेत बाकीचे जे आहेत प्रोजेस्टेरॉन असेल, त्याच्यानंतर टेस्टोस्टेरॉन असेल, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या याच्याशी रिलेटेड आहे. इन्सुलिन जे काही आहे याच्यामुळे जे साखरेचं प्रमाण आणि तो सगळा प्रकार, त्याच्यामुळे ते थोडं वेगळं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आपला, तर तो समोर आहे. वन लायनर प्रश्न मोठ्या प्रमाणावर तुम्हाला विचारलेले दिसतात आणि एकंदरच सायन्सचा विचार करता तुम्ही जस्ट अप्लाइड जरी वाचलं तरी ते तुम्हाला जास्त हेल्पफुल होतं. खालीलपैकी कशाच को फॅक्टर ऑफ एन्झाईम असं म्हटलं जातं. तर को फॅक्टर ऑफ एन्झाईम जे असतं तर ते लोह याला मानलं जातं, आयन जे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबा याच्यामध्ये को फॅक्टर एन्झाईम जे आहे ते जैव उत्प्रेरक म्हणून काम करत असतं आणि विटॅमिन डी आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. पण एक गोष्ट आहे की लोह जे आहे तर ते महत्त्वाचं आहे. लोहाची जी काही गरज पडते आपल्याला की तृणधान्य, कडधान्य, हिरव्या भाज्या, मनुका, है ना, मसूर, लोहाचं वनस्पती स्रोत आहे आणि वाढ होण्यासाठी, आरोग्यासाठी हे एक महत्त्वाचं वर्क करतं. म्हणून त्याला को फॅक्टर ऑफ एन्झाईम आयनला असं म्हटलं जातं. ओके. आणि ते एक लक्षात ठेवा. मग बाकीचे जे आहेत विटॅमिन, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, पण हा जो आहे तो को फॅक्टर म्हणून ओळखला जातो. सामान्यतः किडनीमध्ये खालीलपैकी कशाचं गाळण होत नाही. अमोनिया, युरिक ॲसिड, त्याच्यानंतर पाणी. तर साधी गोष्ट आहे, याच्यामधून जे आहे ते साखरेचं गाळण होत नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे सगळं जे हे आहे की हे जर झालं असतं तर मग तो प्रकारच राहिला नसता आपला डायबिटीज आणि त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे किडनीच्या याच्यातून साखरेचं गाळण काय होत नाही. कोळशाचे त्याच्या डॅश डॅश अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो. आता कोळशाचं तुम्ही द्रव असेल, वायू असेल, त्याच्यानंतर द्रव आणि घन मिश्रण असेल किंवा द्रव वायू मिश्रण असेल, तर तुम्हाला जर कोळशाचं सगळ्यात कार्यक्षम आणि स्वच्छ इंधन म्हणून वापर करायचा असेल तर त्या केसमध्ये कोळशाचं रूपांतरण जे आहे ते वायूमध्ये होणं गरजेचं आहे. ते वायूमध्ये झालं तर गोष्टी वर्क होतील आणि आपल्याला अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ इंधन मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे प्रश्न जर तुम्ही बघितले तर हे अतिशय सुपरफिशियल प्रश्न आहेत. ओके. आणि दुसरी महत्त्वाची बेसिक गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे काय की जे काही वन लायनर्स तुम्हाला कुठल्याही एक्झाम ओरिएंटेड बुकमध्ये दिलेले असतात तिच्यातल्या बऱ्याचशा वन लायनर्सला सरळ सरळ ही बीट लागते. डॅश डॅश औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे. तर ते काय आहे की ॲम्पिसिलिन, क्लोरोक्विनिन, पेनिसिलिन, सरळ सरळ काय आहे ना की नैसर्गिक उत्पादन काय आहे, मॉर्फिन नैसर्गिक आहे ना, नॅचरल ड्रग आहे हा. तर त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर रेणूमध्ये अणू डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. म्हणजे ॲटम्स जे काही असतात हेल्ड टुगेदर इन केस ऑफ मॉलिक्यूल ते इंट्रामॉलिक्युलर फोर्सेसमुळे एकत्र असतात, है ना. केमिस्ट्री आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि रेणू, तर ते एकत्र कशामुळे असतात तर ते इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस असतात, तिच्यामुळे त्या वर्क होतात. तर हे एक महत्त्वाचं आहे. आता बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्याच्यासोबत एक वायू भरतात. म्हणजे तुम्ही चिप्स वगैरे कुठलंही घेतलं हवाबंद जे काय असतं फूड, तर ते त्याच्यामध्ये जो असतो वायू तो कुठला असतो तर तो नायट्रोजन असतो. का असतो तर तो त्याचं ऑक्सिडायझेशन होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे अँटी ऑक्सिडाईज म्हणून काम करत असतो, तो नायट्रोजन आहे. आणि ते एक महत्त्वाचं आहे. मला सांगा बरं, फुगे जे असतात त्या फुग्यांमध्ये जे काही उडणारे फुगे असतात बघा हवेकडं, म्हणजे ते बांधून ठेवले जातात आणि त्यांचा आकाशाच्या दिशेने ते हे त्यांचा सगळी डिरेक्शन असते, त्याच्यात कुठली हवा भरली जाते
ना, म्हणजे एक साधा फुगा असतो ज्याच्यात आपण सरळ तोंडाने सुद्धा हवा भरू शकतो, तो जमिनीवर पडतो. पण असा फुगा की तो जमिनीवर नाही पडत, तो आकाशाच्या दिशेने जात असतो, त्याला सोडलं तो वरती चालला जाईल आकाशात. तिच्यात काय भरलेलं असतं? पांढऱ्या पाण्यावर पांढऱ्या कापड्यावर पडलेल्या वर्णाचा डाग साबण लागल्यावर लालसर तपकिरी रेडिश ब्राऊन होतो. तो अधिक पाण्याने धुतल्यावर पुन्हा पिवळा होतो. तो अधिक लालसर तपकिरी होतो. कारण याचं रिझन आहे की साबण जो आहे तो बेसिक आहे आणि ॲसिड बेस आल्यानंतर हे तुम्हाला दिसतं. तुम्ही हे स्वतः ट्राय केलं असेल किंवा कपड्यांवर तेलाचे डाग आणि त्याच्यातून तुम्हाला या गोष्टी लक्षात येईल. पण एक गोष्ट आहे की ॲसिड आणि बेस म्हणजे तो लिटमस पेपरचा फंडा आहे आपला, आणि तिच्यानुसार हे उत्तर आहे की साबण जो आहे तो निसर्गतः जो आहे तो बेसिक आहे. तर ते एक महत्त्वाचं आहे. जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजनपैकी कोणत्या घटकाची 25 डिग्री सेल्सिअसला सर्वप्रथम बाहेर गळती होणार? ओके, तर हिच्यामध्ये याचं जे उत्तर आहे ते म्हणजे काय, तर याचं उत्तर फक्त 2 आहे ना, बी फक्त नायट्रोजन, कारण त्याचं वस्तुमान जे आहे ते ऑक्सिजनपेक्षा कमी आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही नायट्रोजनचं वस्तुमान असतं तर ते हवेतलं वस्तुमान 7 AMU असतं नायट्रोजन, आणि जो ऑक्सिजन असतो त्याचं 8 AMU असं असतं. बरोबर. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि नायट्रोजन ऑक्सिजनपेक्षा हलका आहे आणि तिच्यातून 25 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात पहिले फुग्यातून जो बाहेर येणार आहे ते नायट्रोजन वायू बाहेर येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, खालीलपैकी शुद्ध पदार्थ कुठला आहे? लोह, पेट्रोल, गाईचं दूध आणि समुद्राचं पाणी. तर सर्वात शुद्ध जे आहे याच्यातलं ते फक्त आणि फक्त लोह आहे. म्हणजे पेट्रोल असू देत, गाईचं दूध असू दे, समुद्राचं पाणी, तिच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा बाकीचे कंटेंट मिळतात, पण लोह जे आहे ते प्युअर आहे या सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये सगळ्याच क्लिअरली. आणि हा जो प्रश्न होता याच्यामध्ये बराच गोंधळ झाला होता ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता 2013मध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक जीवित प्राणी कार्बनमधून C14 घेतो. प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात C14 असतो. मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो. अर्धा C14 मृत्यूनंतर 5, 6, 8 वर्षांनी नाहीसा होतो, ज्याला हाफ लाईफ असं म्हटलं जातं. ही पद्धत पुरातत्वशास्त्र कालक्रमवारीनुसार ठरवण्यास वापरतात. ही पद्धत FW लिबी यांनी शोधून काढली. त्यांना याकरता पदार्थविज्ञानातलं नोबेल भेटलं. आता सगळी जी गोष्ट चालू आहे ती कार्बनची चालू आहे, C14ची चालू आहे. ही जी आहे ही केमिस्ट्री आहे, हे फिजिक्स नाही आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातलं जे आहे तर 3 हे याचं उत्तर आहे की जे इनकरेक्ट आहे. C14 आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर हे केमिस्ट्री चालू आहे, तर केमिस्ट्रीतला शोध फिजिक्सला कसं देणार? म्हणजे हे काय होतं ना की तुम्हाला ही एवढी जी माहिती आहे याच्यातलं बेसिक होतं की तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे केमिस्ट्री आहे, हे फिजिक्स आहे. लॉजिकल प्रश्न आहे. त्याच्यानंतर तर बेसिकली एवढे प्रश्न हे आहेत. विज्ञानाच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. विज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला NCERT वाचणं गरजेचं आहे. स्टेट बोर्डाचे जे बुक्स आहेत विज्ञानाचे तर त्याचे सेपरेट लेक्चर्स आहेत, ते बघा की विज्ञानाला तुम्ही स्टेट बोर्ड्स कुठले वाचायचे, NCERT कुठले वाचायचे. त्यातल्या त्यात मी सजेस्ट केलं लुसेंट मिस करू नका. याच्यातलं कुठलंही तुम्हाला खूप प्रॉपर मराठीमध्ये बुक्स नाही आहेत, पण तरी जो काही रेग्युलर आणि खूप प्रॉपर आहे की जिथून प्रश्न उचलले जातात तर ते अशीच पुस्तकं आहेत ना, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला मिळतील. पण एक गोष्ट आहे की तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुमचे प्रश्न चुकणार नाही ना. अप्लाइड जे काही सायन्स आहे त्याच्यावर फोकस करा, तिच्यातून गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.